आत्ता होणारा सामना देवेन 11 वर्सेस केएमपीडी किंग्स. आनंद सुर्वे, तुषार कॉल करतायत. केएमपीडी किंग्स आणि देवेन 11 यांच्यामध्ये होणारा पुढील सामना. केएमपीडी किंग्स साठी पहिला षटक घेऊन येतील ते संकेत आणि देवेन 11 साठी जी ओपनिंग पेअर उतरली आहे ती नागेश आणि रोहित. तर आता सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते संकेत. सामना करतील नागेश. नॉकआउट राऊंड आहे. हे कोणाचं पहिला चेंडू अनियंत्रित असा चेंडू वाईडच्या दिशेने. डावाची सुरुवात एक अवांतर धावेने. फिरकी पद्धतीने टाकलेला संकेत यांनी चेंडू लेग साईडला खेळून काढला. नागेश यांनी एका धावेसाठी. धाव संख्या आता 2. पुन्हा एक अवांतरित धाव दिलेली आहे संकेत यांनी वाईडच्या स्वरूपाने. धाव संख्या पोहोचली आहे 3. पुन्हा एक अवांतरित धाव संकेत देताना धाव संख्या पोहोचली आहे 4. इकडे एक अपडेट आहे, खास अपडेट आहे की एक जे 2002 बॅचचे खेळाडू आहे ते साक्षात स्वीडनवरून इकडे आलेले आहेत, गणेश शिंदे. तर त्यांना 2 शब्द बोलायचे आहेत जे आपण हे टुर्नामेंट भरवतो आणि सर्वजण एकत्र येतो त्याच्याबद्दल. खास स्वीडनवरून ते इकडे डायरेक्ट त्यांचं इकडे पदार्पण झालं आहे. तर त्यांना त्यांच्याशी रिक्वेस्ट करतो की 2 शब्द तुम्ही बोलावे. बोलण्यामध्ये सर्वप्रथम 2004 बॅचचे आवाज येतो का व्यवस्थित? सर्वप्रथम 2004 बॅचचे मी हार्दिक आभार मानतो, कारण की जेव्हा सुरू झाला केएमपीडी प्रीमियर लीग तेव्हा मी इकडे नव्हतो आणि तेव्हा खूप मिस करत होतो मी की केव्हा एकदा येईन आणि विल बी पार्ट ऑफ दिस, म्हणजे याचा पार्ट होईन. पण आता तिकडे आज पूर्ण दिवसभर आहे मी, खूप छान वाटलं. आणि गेली 3 वर्ष तुम्ही जे एफर्ट टाकून हे सगळं करतायत ते ॲक्च्युली खरंच खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि हे मी तर म्हणते असंच कंटिन्यू ठेवा, कारण की हीच एक संधी आहे की आम्हाला सर्वांना की आम्ही कुठेही सध्या काम करत असू, कुठेही असू, आपल्या शाळेतल्या मित्रांना भेटण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अरेंज केले त्याबद्दल
तुमचं खूप कौतुक. खूप छान अरेंज केले. अगदी दिवसभर तुम्ही अविरत काम करताय, तर त्याचबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी आशा करतो की यावर्षी आमचा वर्ग ही ट्रॉफी मिळेल, ट्रॉफी जिंकेल म्हणून. 2 वर्ष त्यासाठी चुकली होती, तर यावर्षी माझ्या टीमलाही आमच्या अभिनंदन देतोय, हार्दिक शुभेच्छा देतोय की यावेळी आपल्याला ट्रॉफी जिंकायची, ज्याने हा व्हिडिओ तर अपलोड करायला अगदी मला जास्त मजा येईल की आम्ही विजेते टीम आहोत म्हणून. तर सर्वप्रथम 2-4 वर्गाचे खूप 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 आभार. आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार की ते अजूनही त्याच हार्डवर्कने आणि इकडे प्रयत्न करतात आपल्या संघाला जिंकण्यासाठी. तर खूप खूप थँक्यू. तर जे गणेश शिंदे यांनी जे 2 शब्द व्यक्त केले ते असे खास क्षण असतात, तेच या टुर्नामेंटला स्पेशल बनवतात. खास स्वीडनवरून ते इकडे आलेत, तर त्यांनी जो वेळ काढला आणि या टुर्नामेंटमध्ये साक्षात ते एक दर्शक म्हणून जे इकडे उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद करतो. आणि असे क्षण ह्या टुर्नामेंटला लाभो अजून, आणि त्यामुळे टुर्नामेंट अजून मोठं हो हीच अपेक्षा करतो. थँक्स मला 2 शब्द बळ दिल्याबद्दल. तसं मी फार कमी बोलतो, पण आता तुम्ही संधी दिली म्हणून थोडे शब्द व्यक्त केले. थँक्यू. तर आपण जे लाईव्ह प्रक्षेपण करत होतो त्याचे गणेश शिंदे हे 2 वर्षापासून इंटरनॅशनल व्ह्यूअर होते. युरोपवरून थेट प्रक्षेपण ते आपल्या KMPD प्रीमियर लीगचं बघत होते. तर पुन्हा मॅचवर येऊया. 1 ओव्हर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली आहे ते 28. मॅचची अपडेट आता घेऊया आपण जरा. तर इकडे नागेश यांची धमाकेदार फलंदाजी चालू आहे. 8 चेंडू 17 धावांवर आहेत ते. रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात मिस झालेला आहे. आणि हा सुंदर असा झेल संकेत यांनी टिपला आहे रोहित यांचा. आता पहिला गडी बाद होत आहे. पहिली विकेट जाताना देवेन 11 संघाची. दुसरा षटक संपला आहे इथे आणि धाव संख्या आहे ती पोचली आहे 29 वर. तिसरं षटक घेऊन येतील ते जयराम गावडे किंग्स 11 संघासाठी. अनियंत्रित असा चेंडू, ज्यामुळे एक अवांतरित धाव देवेन 11 संघाला. धाव संख्या नो चेंडू होता, शॉर्ट पिच बनला आणि नागेश यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला षटकार ठोकून. धाव संख्या त्यांनी पोहोचवली आहे ती 37. 2च षटकं झाली आहेत अजून. आदित्य यांचं उत्तम क्षेत्ररक्षण, लेग साइडला टोलवलेला फटका उत्तमरित्या त्यांनी अडवलाय स्वतःच्याच गोलंदाजीवर. अरे, इकडे धावचित करण्याचा प्रयत्न मिस झाला आणि मिस फिल्डिंगमुळे अजून एक रन गेला आहे आणि ओव्हर थ्रो होता. यॉर्कर पद्धतीचा काहीसा चेंडू, एक धाव घेण्यामध्ये परंतु विशाल यशस्वी. धाव संख्या पोचली आहे ती 41. अरे, एक उत्तम असा चेंडू, चौथा चेंडू होता ओव्हरचा, तो उत्तमरित्या एक्झिक्यूट केला जयराम यांनी. निर्धाव टाकण्यामध्ये पूर्णपणे यश. पुन्हा चेंडू आणि बॅटी खाली पुढे येऊन खरपूस समाचार घेतलाय नागेश यांनी. षटकार मारलाय त्यांनी.
परत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी झाला. आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे ती आहे 48. शेवटचा षटक बाकी आहे, ते टाकण्यासाठी येत आहेत संचित. सामना नागेश. देवेन 11 संघाचा डाव एकाकी हाताने चालवत आहेत ते नागेश. चौथ्या षटकाचा सामना करतील. 13 चेंडूमध्ये 31 धावांची तुफानी खेळी त्यांनी खेळली आहे. चांगला चेंडू संचित यांच्याकडून. लेग साईडला फक्त एकच धाव घेण्यामध्ये नागेश यांना रोखता आलाय त्यांना. बॅट खाली टाकलेला चेंडू विशाल यांनी षटकारासाठी खेचून आणलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता पण त्यांनी बनवून मारला आणि धाव संख्या पोहोचवली आहे ती 55. आणि हा उत्तम असा लेग स्पिन टाकला आहे संचित यांनी आणि बॅट्समन पूर्णपणे फसलेले आहेत. लाईन नो आहे आणि त्याच्यावर एक धाव काढलेली आहे विशाल यांनी ऑफ साइडला फटका मारून. धाव संख्या पोचली आहे ती 57. पुढे येऊन मोठा आणि धावचीत झालेले आहेत. संकेत यांनी एक अनएक्सपेक्टेडली एक धावचीत रनआउट खेचून आणलाय आपल्या संघासाठी. इम्पॉर्टंट अशी विकेट नागेश यांची पटकावली आहे. दोन चेंडू बाकी आहेत. पुन्हा बॅटी खाली टाकलेला चेंडू षटकारासाठी फटकावलाय विशाल यांनी. नागेश गेलाय तरी पण त्याची कमी आहे ती विशाल पूर्ण करतायत इथे. डेड बॉल. हा बॅट्समन तयार नव्हते. आणि हा उत्तमरित्या लास्ट बॉल टाकला आहे संचित यांनी. एक्झिक्यूट केला लेग स्पिन उत्तमरित्या जेणेकरून हा निर्धाव गेला चेंडू. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 63. 64 रन्सची आवश्यकता आहे केएमपीडी किंग्सला विजयासाठी. 64 इज द टार्गेट. सामना चालू आहे. टार्गेट आहे 64 रनांचा केएमपीडी किंग्स संघासमोर. विशाल पहिल्या षटकासाठी सज्ज झालेले आहेत देवेन 11 संघाकडून.
किंग्स कडून डावाची सुरुवात करतील ते प्रणय भुते आणि श्रीकांत कांबळे. आणि पंच सज्ज झालेले आहेत. आता डावाची सुरुवात होणार. प्रणय भुते स्ट्राईकवर, विशाल सज्ज. पहिला चेंडू दुसऱ्या डावाचा आणि उत्तमरित्या एक्झिक्यूट करण्यामध्ये विशाल पूर्णपणे यशस्वी. निर्धाव चेंडू टाकलेला आहे त्यांनी. परत बॅट्समनला चकवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी विशाल. नियंत्रित गोलंदाजीचं सुंदर असं प्रदर्शन इकडे त्यांनी भरवलेलं आहे. तिसरा चेंडू लेग स्पिन टाकला आता त्यांनी, पण तेवढ्याच हुशारीने प्रणय यांनी एका रनासाठी खेळून काढला आहे लेग साईडला. धाव संख्येची सुरुवात झालेली आहे एका धावेने. आणि चपळाईने यष्टीचकित करण्याचा, स्टम्प्स करण्याचा एक प्रयत्न होता स्वप्नील पाटोळे यांचा. विशाल यांचं सुंदर षटक. 4 चेंडूमध्ये फक्त एकच रन आहे त्यांनी. आता एक अनियंत्रित चेंडू, पहिला असा अनियंत्रित चेंडू नोच्या स्वरूपाने त्यांनी टाकला आहे. त्यामुळे नो आणि 1 धाव असे 2 धावा भेटले आहेत. धावसंख्या 2 ने वाढून 3 झालेली आहे. सुंदर गोलंदाजी चालू आहे विशाल यांच्याकडून. जे स्टार बॅट्समन आहेत किंग्सचे, त्यांना बांधून ठेवण्यामध्ये यश मिळवलं आहे त्यांनी. यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि हा शेवटच्या बॉलवर 1 रन काढण्यामध्ये यशस्वी किंग्स 11. धाव संख्या झाली आहे ती 4. दुसरं षटक घेऊन येतील ते रोहन चौगुले देवेन 11 संघासाठी. 4 रन झाले आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. 18 बॉल 60 धावांची आवश्यकता. रोहन चौगुले दुसऱ्या षटकासाठी सज्ज. नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. अवांतरित धाव मिळताना किंग्स 11 संघाला धाव संख्या पोचली आहे ती 5. बॅट खाली टाकला यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पण सरळ फिल्डरकडे. उत्तम असं क्षेत्ररक्षण. गोलंदाज पण क्षेत्ररक्षक सुद्धा कमालीची कामगिरी करून दाखवत आहे तिकडे. या दरम्यान इकडे कावले सरांचं इकडे आगमन झालेलं आहे. KMPD मराठी 2004 बॅच त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. एक मिनिट पंचांशी वाद घालू नये. सकाळपासून पंच इकडे उभे आहेत आणि डिसिजन मध्ये कोणतीच पार्शियलिटी नाही चालू आहे. जे काय ते ट्रान्सपरंट डिसिजन चालू आहे. पंच ते बाहेरचे आहेत आणि वरून पैसे देऊन त्यांना बोलवलंय आम्ही. म्हणजे ते आणि कमबॅक झालेला आहे देवेन 11 संघाकडून. विकेटच्या स्वरूपात श्रीकांत कांबळे यांची विकेट प्राप्त झालेली आहे रोहन यांना. उत्तम असा चेंडू टाकण्यामध्ये रोहन यशस्वी पूर्णपणे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7. बॅटी खाली टाकला यॉर्कर पद्धतीचा चेंडू.
सुंदररित्या यॉर्कर टाकलाय रोहन यांनी. आदित्य यांना खोदून काढावा लागला तो आणि एका धावेसाठी खेळून काढावा लागला. कावले सरांचं इकडे आगमन झालेलं आहे. 2004 बॅच त्यांचं हार्दिक स्वागत करते. ओके मायकल सर. 2004 पर्यंत जे मायकल सर आपल्या शाळेमध्ये होते ते देखील इकडे 2008 पर्यंत ते देखील इकडे आज उपस्थित राहिले आहेत. तर केएमपीडी 2004 बॅच त्यांची देखील आभारी आहे की आपण इकडे आपली उपस्थिती दर्शवली, वंदनीय अशी उपस्थिती दर्शवली. त्याच्याबरोबर तुमचे हार्दिक आभार. लो फुलटॉसचा चांगला समाचार घेतलाय. खूप वेळाने असा आलेला षटकार किंग्ज 11 संघासाठी. धावसंख्या पोहोचवली आहे षटकाराने ती 17 रनांवर. 17 रनांवर. आता 47 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आता ताबडतोड फटकेबाजीची आवश्यकता आहे किंग्ज 11 संघाला आणि हेच निर्णायक षटक असू शकतं का ते पाहूया आता. शंभर टक्के समर्पण इकडे ही मॅच जिंकण्यासाठी देवेन 11 संघाकडून. बॅट खाली टाकला यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि प्रणय भुते झेलबाद झालेले आहेत. तुषार यांनी झेल टिपला आहे. अविनाश घडशी यांना प्रणय भुते यांची विकेट प्राप्त झालेली आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत आहेत किंग्ज 2004 बॅच. रेड आहे बघ. संख्या त्यांनी लॉफ्ट करून ऑफ साइडला एका धावेसाठी खेळून काढलेला आहे. 9 बॉल 46 धावांची आवश्यकता. त्याने हात फोर्टी फाइव. हेलो हेलो हेलो. हॅलो. फक्त मात्र हॅलो मात्र हॅलो 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 मात्र औपचारिकता उरली आहे या मॅचमध्ये. आता फक्त 4 आता 3 चेंडू आणि हॅलो
आता मात्र हॅलो हॅलो आता हॅलो 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 आता मात्र शेवटचे मला तर 2च चेंडू उरलेत आणि बॅट्समनसाठी RTO काळे. सुंदर असा फटका RTO काळे यांचा लेग साईडच्या पद्धतीत एक धाव सुद्धा पूर्ण केली आहेत. एक धाव तरी केली आहेत RTO काळे यांनी. शेवटच्या चेंडू जीवन यांनी बोट तोडलाय मला वाटतं स्वप्नील यांचा आणि विजय संपादन करतोय. तर देवेन 11 पुढच्या फेरीचा पात्र ठरतोय. पुढच्या फेरीसाठी देवेन 11 संघ आणि परतावं लागतंय ते किंग्स यांना. तर किंग्स यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे का? तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नागेश. नागेश घरत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यांनी 15 चेंडूमध्ये मात्र 32 धावा ठोकल्या होत्या. त्यात 4 षटकार त्यांनी ठोकल्या होत्या. नागेश त्वरित यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओव्हर टू यू आनंद. मी कावळे सरांना प्रताप कावळे सरांना विनंती करतो त्यांनी पिचवर यावे आणि मॅन ऑफ द मॅचचं मेडल प्रदान करावे. तर RTO काळे साहेब RTO काळे साहेब काळे साहेब RTO काळे साहेब बॅटरी संपली आहे बॅटरी. माईकची बॅटरी संपते. निशांत वनमाळी निशांत बॅटरी संपते माईकची. कोणाला पाठवून बॅटरी मागून घ्यावी. तर आनंद तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचंय. ओव्हर टू यू आनंद.
तर पुढच्या फेरीचा पहिला सामना सेवेज बॉयज वर्सेस स्ट्रायकर्स 2012. त्यानंतर अजिंक्य तारा केएमपीडी वर्सेस केएमपीडी सुपर स्ट्रायकर्स. त्यानंतर देवेन 11 वर्सेस केएमपीडी काटेवर पास. असे 3 सामने असतील. तर सेवेज बॉयज आणि स्ट्रायकर्स 2012 संघाने सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी.